ठीक आहे. पहा तर आता हे आता थ्रिप्सचा जास्त अटॅक आला तर पानं फाटते, इथं फाटते, या मधातल्या भागात इथं पहा, हे जे भाग आहे ना या भागात पानं फाटते, चिरते, असे उभे पहा, गोल असं गोल नाही फाटणार, ते उभं फाटण, अशा उभ्या आडव्या तिडव्या अशा फाटण, पण सरळ रेषेत फाटते पान. हे झाले पहिलं लक्षण. दुसरं लक्षण, पान पाठी मागून एक तर असा आकार बनते पानाचा, म्हणजे असे पानं असे झालेले दिसून तुम्हाला असे, ठीक आहे, आणि पान मागून तपकिरी रंगाचं पडते. आता पान तपकिरी रंगाचं काऊन पडते? थ्रिप्समध्ये पाठीमागून चमकते पान, तुम्ही जर असं उन्हीत ठेवलं तर चमकाले लागते. कथ्या रंगाचं पहा इथे दिसत तुम्हाला, कथ्या रंग का हवा थोडक्यात समजून सांगतो पहा. ज्या वेळेस थ्रिप्स नावाची जी कीड आहे, समजा आता हे पान आहे कपाशीचं, आता हे मागची बाजू समजू आपण पानाची. आता काय होते, थ्रिप्स यन इथं पहिले हे भाग असा कत्ता कत्ता होत जाते, ठीक आहे, त्यानंतर हे भाग कत्ता होत जाते असा, हे काठ, आणि हे या नशीच्या बाजूचा काठ कत्ता होते. कत्ता होणं म्हणजे काय? थ्रिप्सचं जीवनचक्र समजून सांगतो. पहिले हे प्रौढ थ्रिप्स काय करते, अंडे देते. आता हे अंडे कुठे देते, याचे अंडे कोणच पाहिले नाही आजपर्यंत. हे काय करते, या पानाच्या खालच्या बाजूनं अंडे देते. अंडे दिल्यावर शरीरातून एक असा पदार्थ सोडते, त्या पदार्थाची एक कथ्या कलरची लेअर तयार, म्हणजे अंडे त्याच्या खाली आहे, त्या कथ्था जे कलर दिसते ना त्याच्या खाली त्याचे अंडे आहे, म्हणजे पानाच्या आणि त्या कथ्या रंगाच्या मधात त्यानं अंडे टाकलेले. तुम्हाला ते पान दाखवलं ना, त्याच्या खाली अंडे आहे आत्ता बी त्याच्यावाले. जेवढं जास्त पान जास्त पिवळं झालेलं असेल, कथ्था झालेलं समजून घ्या त्याच्यापेक्षा तीव्र अटॅक आता आपल्या पिकावर येणार आहे, आणि ते 2 ते 3 फवारण्याशिवाय कंट्रोल होणार नाही, लक्षात घ्या. अलग लक्षात, म्हणजे एका फवारणीने ते जमत नाही. तुम्ही जर कथ्थे पानं आले असेल, तुम्ही म्हणाल एका फवारणीनं जमवतो, तर जमत नाही. आणि त्याच्यासाठी मग कोणतं औषध मारलं पाहिजे? थ्रिप्सचा जर तीव्र अटॅक आला असेल, पहिले लक्षण फक्त हलकंसं डोळ्यानं जर ओळखू येत असेल, ज्याला कोणी थ्रिप्स ओळखता येत असेल तर पहिले डोळ्यानं पान पलटून पाहायचं. जर ओळखता येत असेल तर ठीक, जर नसेल ओळखू येऊ लागलं तर समजून घ्या, म्हणजे जर तुम्हाला पाहिल्यानं नसून ओळखू राहिलं तर दुसरं लक्षण आत्ता मी दाखवलं, ते पान हलकंसं कत्तं पडायला लागते. आणि सगळ्यात तिसरं लक्षण, एकदम पिवळं पडते आणि मधात पानं फाटते. जर तुमचे पानं फाटले असेल, एवढा थ्रिप्स जर आला असेल, जर तुम्हाला सस्त्यात उरकवायचं असेल तर काय केलं पाहिजे सांगतो. पहिली फवारणी घ्यायची फिप्रोनिल, प्लेनमध्ये घेतलं तरी चालते. पहिले रिजंट नावाने येत जाय, आता रिजंट बंद झाला, गव्हर्नमेंटनं त्याच्यावर बॅन आणलं म्हणून. फिप्रोनिल हे काम करते, तिथं 30 मिलीचा डोस आहे. घरडाचं महावीर नावानं येते, तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता. त्यानंतर दुसरं तिथं चालते लॅम्बडा सायहॅलोथ्रिन, लॅम्बडा सायहॅलोथ्रिन काम करते. त्यानंतर तिसरं सगळ्यात, म्हणजे आता पहिले तर लॅम्बडा मारला पाहिजे, पण लॅम्बडा नांग खात होते, अल्लिका नांग खात होते ना. पहिले मेटाडोर नावाचं औषध देत जाय, कराटे नावाचं औषध देत जाय. कराटे नांग खाजो ना, कराटे फवारलं कोण, कराटे नांग खाजू जाय. कराटे ते लॅम्बडा सायहॅलोथ्रिन येते. त्यानंतर मेटाडोर नावाचं येतं सिंजंटा कंपनीचं, त्यानं अंग खाज होते. आता तुम्ही अल्लिका मारा, अल्लिका तर त्या अल्लिकाने अंग खाज होते, तुम्ही मारलं असेल, तुम्हाला अनुभव आहे. तर त्यात हा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन नावाचं औषध, याचा डोस जर जास्त झाला तर काय होते हे सांग. आता तुम्ही म्हणा बा हे ठीक आहे, साहेबांनी सांगितलं आणि आपल्याला सवय असते, 5 मिली सांगितलं की 10 मिली मारायची सवय आपल्याला आहेच. दुकानदार सांगू का मी सांगू, कोणी सांगू, तर यानं पान करड येते, म्हणून हे काळजीनं मारलं पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर तिसरं औषध काम करते इथं प्रोफेक्स, ठीक आहे. प्रोफेक्स इथं काम करते थ्रिप्ससाठी. आता प्रोफेक्स सुपर, पण प्रोफेक्सचं लॅम्बडा सायहॅलोथ्रिनची खासियत तेच आहे. लॅम्बडा सायहॅलोथ्रिन अंग खाजवते, प्रोफेक्स जर जास्त झालं तर पान करड येते. लॅम्बडाने बी पान करड येते जर जास्त झालं तर. उन्हीत तर शक्यतो मारू नका. प्रोफेक्स सुपर सारखं औषध सरपंचमध्ये बी आहे, हो. प्रोफेक्समध्ये ते नाही आहे, सरपंचमध्ये ते नाही. प्रोफेक्स आणि सायपरमेथ्रिन आहे, 1% सायपरमेथ्रिन आहे आणि 40% ते आहे, ठीक आहे. तर यानं जमीन पीक करड येते, यानं पीक करड येते. फक्त लक्षात ठेवा की लॅम्बडा हे प्रोफेक्सपेक्षा चांगलं, अलग लक्षात. मग तुम्ही म्हणाल यानं अळी मरते प्रोफेक्सनं, हाय बरोबर, माहीत आहे ना. मग लॅम्बडानं अळी मरते का? लॅम्बडानं अळी मरते, पण कोणती अळी मरते हे लय महत्त्वाचं आहे. म्हणजे पान खाणारी अळी आहे, पान खाणारी अळी मरते, तुमची लपलेली कोणतीच अळी मारू शकत नाही, हे लक्षात ठेवा. फिप्रोनिल सगळ्यात चांगलं काम करते. 2 नंबरवर लॅम्बडा, 3 नंबरवर प्रोफेक्स सुपर, आणि सगळ्यात टॉपचं औषध सांगतो. जर तुम्हाला समजा काय ताल जमून नसं राहिला, थोडंसं महाग आहे, थोडंसं म्हणजे चांगलंच महाग आहे, पण रिझल्ट 100% गॅरंटी नाही येते, म्हणजे येते. तुमच्या 2च फवारणीत कार्यक्रम होते. त्याचं नाव आहे स्पिनोसॅड. स्पिनोसॅड नावाचा घटक आहे, आणि हे येते ट्रेसर नावानं. ट्रेसर ऐकलं असेल नाव तुम्ही, तर ट्रेसर मारा लागते 2.5 मिली 15 लिटरच्या पंपाला. 15 लिटरच्या पंपाला 2.5 मिलीचा फक्त याचा डोस आहे. औषध लय महाग आहे, पण रिझल्ट आहे चमत्कारिक.